काय मंडळी, करायचा का मँगो शेक? बाहेर उन्हाळा भरपूर वाढलेला आहे, त्यामुळं सीझनचा मँगो शेक तर करायलाच पाहिजे. आंबा बाजारात भरपूर आलेलाच आहे. इथं एका वाटीमध्ये मी आंब्याचे तुकडे घेतलेले आहेत, थोडेसे बर्फाचे तुकडे, 1 ग्लास गार दूध आहे, हे 1 चमचा साखर आणि दुसऱ्या वाटीतले तुकडे ते गार्निशिंग करता ठेवणार आहे. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेऊया, म्हणजे आपला घट्टसर दाटसर असा मँगो शेक बनून तयार होतो. बाजारामध्ये आंबे भरपूर यायला लागलेले आहेत. आंब्याचा सीझनच आहे म्हटल्यावर तुम्हीसुद्धा आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ करतच असाल. इथं घट्टसर असा माझा हा मँगो शेक बनून तयार आहे. आमरस तर आपण सीझनला नेहमीच करतो. आमरसाचं मॉडर्न व्हर्जन म्हणजे मँगो शेक इथं बनून तयार आहे. एका ग्लासमध्ये मी आंब्याचे तुकडे घातलेले आहेत. वरून आपण मिक्सरला फिरवलेला शेक घालून घेते आणि अजून याची चव वाढवण्याकरता इथं मी मँगो आईस्क्रीम घालून घेते आणि अजून काही आंब्याचे तुकडे याच्यावर घालून घेते. म्हणजे आपला झटपट पटापट अगदी 10 मिनटात बनून तयार होतो घरच्या घरी मँगो शेक. मंडळी, तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीनं करून बघा. बाहेर उन्हाळा भरपूर वाढला आहे, त्यामुळं घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही काहीतरी थंडगार पाहिजे असते. तर अशा पद्धतीनं मँगो शेक करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि छान छान रेसिपी बघत राहा. धन्यवाद.